चला MS11 झाई संघ आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. त्याचबरोबर शिरगाव आपला 12th मॅन आपण देखील पाठवायचा आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. एका बाजूला आपण पाहतोय आजच्या दिवसात मात्र अगदी चांगला खेळ ज्यानं दाखवलाय असा लेफ्ट हँडेड शैलीदार फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती मुसद्दिक शेख आणि त्याच्या समवेत आहे महशीद. पहिला बॉल संतोष दवणे घेऊन येतात. पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत आणि यावेळेला मात्र अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. पहिल्याच बॉलवरती लागलाय पहिला धक्का. मुसद्दिक शेख गॉन बॅक टू दी पवेलियन. मला पुन्हा एकदा पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती इथे विकेट प्राप्त करताना संतोषला आपण पाहतोय की अतिशय सुंदर बॉल होता. मोठा फटका खेळण्यास भाग पाडलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक लावले होते आणि त्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूवरती नजर ठेवली आणि अगदी आपल्या अंदाजामध्ये हा झेल टिपला. पहिला धक्का बिग ब्लो मुसद्दिक शेखच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय अलेन. इथून मात्र आता जबाबदारी वाढल्या अलेन आणि मेशीची कारण की एक मोठा धक्का लागलाय मुसद्दिकच्या स्वरूपात. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा संतोष दवणे तयार. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. तितक्याच तत्परतेने क्षेत्ररक्षक आपण पाहिलं अगदी वेगाने आले. चेंडूवरती झेपावले. क्षेत्ररक्षण केलं. फेकी देखील केली आणि एक रन ही कंप्लीट होतीये. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती एक. आज प्रशांत भगत यांना आपण पाहतायत डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये DBN लाईव्ह सोबत सातत्याने असतात आणि आज मात्र आपण पाहताय 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या टीम सोबत तुषार कुर्ले यांना आपण पाहताय. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालंय मागील 3 दिवसात. त्यांच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर अगदी चांगला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क काही नाहीये. षटकातील पुढील बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका मीन्स टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला निवडलाय. इथे लागलाय अजून एक धक्का. फॉल ऑफ विकेट. स्ट्रोक होता कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षकानं अगदी चांगल्या प्रकारे ते हेरलं आणि अगदी चांगला कॅच या ठिकाणी टिपला गेलाय. महेशीद बाद झालाय. त्यानंतर मुजीब नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं मुसब नव्याने दाखल होतोय. लेफ्ट हँडेड शैलीदार बॅटर आहे. इथून जर आपण पाहिलं तर 2 धक्के दिलेत संतोष दवणेने. ही ताकद आहे संतोष दवणेची. ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील संतोष दवणेच्या माध्यमातून सजवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल 5वा बॉल घेऊन संतोष दवणे तयार गोलंदाजी मार्कवर. ओहो भन्नाट बॉल यावेळेला मात्र अचंबित केलाय मुसीबला. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय. टप्पा पडला त्याच्यानंतर आतमध्ये येणारा बॉल फुटवर्क करण्याची संधी देखील फलंदाजाला दिली नाहीये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकलात. सुरक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बॅकफुटला गेले. चेंडूला खेळलेला आहे कव्हरच्या दिशेला. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे परिपूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2.
इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता धनंजय नाईक सज्ज झाला बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल अगदी पायावरती टाकला, त्याला मात्र अगदी ग्लान्स पद्धतीने चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूला उचलतायत, फेकी करतायत, तिथपर्यंत एक धाव इथे मात्र पळून काढली आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर प्रभावित केलेला आहे शिरगाव 11 या संघाने. अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट शिरगाव 11 या संघानं खेळलंय. त्यांच्या तोडीस तोड जर आपण पाहतोय MS11 झाई, अनुभवाची कुठली कमतरता नाही आहे या संघामध्ये. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर धनंजय नाईक. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल अगदी गॅपमध्ये खेळला. रिव्हर्स स्वीपचा फटका दणदण करत चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगल्या पद्धतीची फटक्याची निवड आपण पाहिलीत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. फुलटॉस बॉल, त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा अँगल बनवला, गॅपमध्ये खेळलं आणि गॅपमध्ये खेळल्यानंतर चौकाराची मोहर तिथे उमटवली. पुन्हा एकदा चांगला बॉल. याही वेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु धनंजय एक संधी तुम्हाला देईल परंतु दुसरी संधी देणार नाही आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं. अतिशय वेगवान मारा तिसऱ्या बॉलवरती पाहायला मिळालाय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. उद्याच्या दिवसात 40+ क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. मात्र फुल टॉस बॉल, इथे मात्र संधी निर्माण झाली होती बिग हिट करण्याची, परंतु फक्त प्लेड ऑन केलं या चेंडूला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा अगदी आराम के साथ यावेळेला मात्र कंप्लीट केल्यात. आणि या 2 धावांनी आपण पाहताय शिरगाव 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. अगदी थेंबे थेंबे तळेसाची अशी स्थिती सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहिलं होतं संतोष दवणेचं. कमालीची गोलंदाजी केली, 2 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत आपण पाहिलं धनंजयला, तो देखील अगदी चांगली कामगिरी करताना दिसतोय. हो हो, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. अप्रतिम क्लास टायमिंग. चौकार 4. अगदी या फटक्याने माझी शेखची मला आठवण झाली. अगदी तो देखील जेव्हा बॅटिंग करायचा, रिव्हर्स स्वीपचा अँगल बनवायचा, अगदी हुबेहूब तसाच फटका अलेनच्या बॅटमधनं आलाय. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. अगदी सडसडीत बांध्याचा अलेन आपण पाहतायत आणि चांगल्या पद्धतीने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय. षटकातील पुढील बॉल धनंजय घेऊन तयार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 13. 13 रन्स ऑन दी बोर्ड. खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर संतोष दवणे. संतोष षटकातील पहिला बॉल घेऊन राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. संतोषच्या विरोधामध्ये खेळणं जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण की रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर आपण पाहिली तर अगदी खांद्यामधनं ताकद काढली जाते, त्यानंतर मनगट वळवलं जातं, चेंडूला कट केलं जातं आणि जे सोपं वाटतं तितकं सोपं नसतं फलंदाजाकरिता. षटकातील पुढील बॉल हा बघा. पुन्हा एकदा आपण पाहिलं या अगोदरचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर काढला आणि हा बॉल आतमध्ये आला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चेंडू कशा प्रकारे पडला आणि त्यानंतर त्या लेंथला पीक करणं हे थोडंसं अवघड राहिलं मुसाफसाठी. तर विचार करण्यास भाग पाडलं फलंदाजाला संतोष दवणेने. षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा तेच रिपिटेशन आणि इथे या वेळेला मात्र आपण पाहतोय काय घडलंय तर सॅक्रिफाईस विकेट.
इथे जर आपण पाहिलं तर अजून एक धक्का लागला जातोय शिरगाव 11 या संघाला. नवीन फलंदाज मागील मॅचचा जो सुपर हिरो ज्यांना मात्र अक्षरशः अर्नाळा या संघाला सळो की पळो केलं होतं आणि तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दाखल होतोय माज. इथे जर आपण पाहिलं तर सध्या शिरगाव 11 हा संघ बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 13. संतोष दवणेकर अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल पंचांकडे यावेळेला मात्र अपील अँड यस इट इज LBW. इम्पॅक्ट मिडल स्टंप वरती पाहायला मिळतोय आणि इथे लागलाय ॲलनच्या स्वरूपात धक्का. अलेन बाद झालेत आणि अलेनची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होतात फैज. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. आपण पाहू शकलात तर फलकावरती झाली आहे 4 गडी बाद 13. नाजूक स्थितीमध्ये आता शिरगाव 11 हा संघ पाहायला मिळतोय. आघाडीचे जे शिलेदार होते त्यांच्यावरती पूर्णतः आपण पाहिलात तर जबाबदारी होती खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं, धावा जमवणं गरजेचं होतं, परंतु ते सर्व निष्प्रभ ठरलं. त्याचं कारण होणारी ही संतोष दवणेची धारदार गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा संतोष घेऊन तयार होतोय. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत. गॅप मध्ये चेंडू गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार 4 धावा. या चौकाराच्या माध्यमातून 17 झाल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगला फटका यावेळेला पाहायला मिळालाय. लॉफ्टेड स्ट्रोक होता, कव्हरचं क्षेत्र निवडलं, चेस होता फिल्डरसाठी मोठा, परंतु चेस काय करू शकले नाहीत. माउंट लाईनच्या पलीकडे हा चेंडू गेलाय. संतोष दवणे काय कमालीची बॉलिंग फिगर याही षटकात पाहायला मिळाली. 41 धावा या फलकावरती लावल्या गेलेल्या आहेत. 42 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय MS 11 झाई या संघाकरिता. आता या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल MS 11 झाई या संघाकडून ते ऐकवण्यासाठी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आता होईल बदल आणि आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ आडणे. आमचे अगदी निकटवर्तीय अगदी आमचे बंधू म्हटलं तरी हरकत नाही प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद. जवळचे मित्र मिस्टर मंथन गरत मॅडी यांचा आवाज आपण ऐकताय त्या स्पर्धेमध्ये आजचा सलग 3रा दिवस. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. अंकुजी पाटील हे सुद्धा
माकणीवरून खास मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम अंकुजी पाटील आणि त्यांचे परम मित्र या मॅचचा मन मुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला होते सुरुवात. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. मनाचे राजे चषक वेडी 2025 ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 42 रन्स शिरगाव 11 टीमने प्रतिस्पर्धी संघ अर्थातच MS11 झाई मोतीलाल शाह पुरस्कृत. कदाचित मोतीलाल शाह हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील. आज ते बाहेर कामानिमित्ताने गेल्यामुळे आज येऊ शकले नाहीत या स्पर्धेला. पहिलाच बॉल जयराज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागील एक इनिंगचा विचार केला तर ज्या पद्धतीने तो लयबद्ध झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून ज्या धावा येतात ना त्या पाहण्यासारख्या असतात, परंतु आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. चेंडू निघून जाईल. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 रन्स इन्क्लूड केले जातील. स्वतः शुभमजी पाध्ये यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकाच्या भूमिकेत नेहमीच आपण पाहू शकाल, नेहमीच मनाने अगदी प्रत्येकाला आपुलकी देणारं असं व्यक्तिमत्व. अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यस, ॲब्सोल्युटली सुपर रनिंग बिटवीन द विकेट. प्रणय शेलार या वेळेला येत असताना आपण पाहत आहेत. इंस्टाग्रामवर नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओज मनाचे राजे वेडी या टीमच्या रील्स या सातत्याने पाहायला मिळत आहेत. परंतु एकच विनंती करेन मनाचे राजे वेडी या टीमला की एकत्रित येऊन चांगलं क्रिकेट खेळा. अजून भरपूर आयुष्य आहे. आणि इथे एक चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, अगदी नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता. जयराजची हीच खासियत आहे, म्हणून मी उल्लेख केला होता. जेव्हा जयराज मात्र खेळपट्टीवर राहतो त्याचे स्ट्रोक पाहण्यासारखे असतात आणि हेच करून दाखवलं आतापर्यंत. आपण पाहिलं तर जयराजच्या बॅटमधून चौकार. MS11 झाई टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. 6 सीटर या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. सफाळे विभागातील एक खूप चांगलं आगरवाडी गावातील अनमोल रत्न गौरव पाटील यांचं चॅनल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिलं षटक फरहान. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर ॲज अ कॅप्टन लीड करत असताना ॲज अ बॉलर अतिशय चांगली गोलंदाजी. स्टेप आउट झाले. 30 यार्ड सर्कलचा फायदा उचलत असताना पॉवरफुल बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये अफलातून टायमिंग, क्लास. 4 धावांकरता खूप चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 12. विजयासाठी 42 रनचं टार्गेट. 30 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. MS11 झाई या टीमला 24 बॉलमध्ये 30 रन. काय फटका खेळला होता. सनसनाटी चौकार. चांगलं क्रिकेट, गुड अँड क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं. पुढील महिन्यात अजून एक स्पर्धा कैलासवासी अमोल स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात ती स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला येईल. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मुसद्दीकची हीच ताकद आहे की कोणत्या फलंदाजाला कसं
बीट करायचं, डॉट बॉल कसे जास्तीत जास्त हाताळायचे, हा दृष्टिक्षेप जो आहे, दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो, तो अप्रतिम पाहायला मिळतो. तुमचं ध्येय हे मोठं असायला हवं. बॅटची एज घे, चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने. कदाचित बॉल रोखू शकले असते, परंतु तिथे मात्र थोडे फार पाठीमागे राहिले आणि चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. धावा थांबत नाहीये, धावा येत आहेत. आतापर्यंत विचार केला तर फक्त 2 बॉल डॉट आलेत, 3 बॉल डॉट आलेत. डबलला स्थान दिलंय, 3 चौकार आलेत. क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते सुद्धा सुरू ठेवतायत. पुन्हा एकदा ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, अंधाधुंदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु स्मार्ट सिंगल माज त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना फिल्डिंग आणि बॉल कलेक्ट करेपर्यंत 1 मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. अप्रतिम लेटकट खेळले गेले होते. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली रणनीती चांगली आखली जयराजच्या माध्यमातून, परंतु मुसद्दीकचं यावेळेला कौतुक करेन. दुसऱ्या बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं परिवर्तन, बदल, स्वतःला प्रश्न विचारला असेल, मी एक चांगला गोलंदाज आहे, मला अशा प्रकारच्या चौकाराची अपेक्षा नाही आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मुसद्दीक चान्स घेतील, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. बॅकअप चांगला मिळतो लेग बायच्या इशाऱ्याने. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18 रन झालेले आहेत. सफाळे विभाग खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप क्रिकेटमध्ये बदल झाले. यावेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळण्याची तयारी दाखवली. फिल्डर येत आहेत, फरानने चांगले प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना अपयश. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. रिस्क घेतली गेली होती, जोखीम पत्करावी लागते क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात. संघाची धावसंख्या 22. 22 या धावसंख्येवर विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. उद्याच्या दिवसात 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आपल्या करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहिले. घाट का पाणी पिणारे मात्र खेळाडू या स्पर्धेला उद्याच्या दिवसात येताना पाहायला मिळतील. 8 संघ आहेत. 40+ क्रिकेट एन्जॉयमेंट करत असतात नेहमीच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. मनाचे राजे चषक वेडी 2025चं हे शानदार अप्रतिम आयोजन. अफाक या वेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. अनुभव आहे अफाकला, नो डाऊट. या टेनिस बॉल क्रिकेटचा वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी हाताळले. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त येऊन दिलं. फॉरवर्ड डिफेन्स. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान होता, डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. डीप मिड विकेटला नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. चांगला झेल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला फैजच्या माध्यमातून. चांगली सुरुवात करून स्वप्नील यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना 2 चौकार 1 सिंगल 9 धावांची वैयक्तिक खेळी केली. संघाला जी सुरुवातीची गरज असते धावा करणं. प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांमध्ये धावा
आल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी संघाच्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये अतिशय चांगल्या धावा आल्यानंतर, धावांचा वेग वाढल्यानंतर मात्र 41 पर्यंत धावसंख्या पोहोचली. हा टेनिस बॉल क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जा असो, जेव्हा शेवटच्या ज्या काही षटक असतात 4 ते 5 षटकं, त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये सातत्याने आपण पाहतो की कथा लिहून जातात. तसंच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो 1 ते 2 षटकांमध्ये कथा लिहिली जाते. यावेळेला स्विच हिट, धनंजय नाईक थांबणार नाहीयेत. रडायचं नाही तर लढायचं आहे हे दर्शवत असताना एक स्विच हिटचा अप्रतिम क्लेवर शॉट, माइंड ब्लोईंग 6. फटका खेळला होता. संघाची धावसंख्या 29. 29 धावा विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. अजूनपर्यंत काही नाहीये. यस, पंच चौकार आहे की नाही, नाहीये. मात्र त्या ठिकाणी येऊन रिटर्न बॉल यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. असं वाटलं एका क्षणाला. प्रशांत भगत लगेच ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतायत की एक्झॅक्टली बॉल थांबला त्या ठिकाणी. अप्रतिम चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. फरान पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. आतापर्यंत फरानचा जर विचार केला तर खूप चांगली फिल्डिंग आजच्या दिवसामध्ये. त्याचा फिल्डिंगचा जो स्टँडर्डपणा आहे तो अफलातून पाहायला मिळतो. 100% त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 31. विजयासाठी 11 रनची आवश्यकता.